नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं द एक्सलन्स करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर। आज आपण या ठिकाणी एक नवीन घटक घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे भारतरत्न पुरस्कार। ओके, भारतरत्न पुरस्काराबद्दल आपल्याला या ठिकाणी आज विस्तृत माहिती पाहिजे। सरळ सेवा पोलीस भरती, फॉरेस्ट, जिल्हा परिषद शिक्षक भरती, एमपीएससी ग्रुप सी, एमपीएससी ग्रुप बी, राज्यसेवा या व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी असणारा अतिशय महत्त्वपूर्ण घटक म्हणजे भारतरत्न पुरस्कार, ज्यावर नेहमीच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की आजपर्यंत एकूण किती व्यक्तींना भारतरत्न दिला किंवा त्याचं स्वरूप काय। तर याबद्दलची इत्थंभूत अशी विस्तृत माहिती आपल्याला या ठिकाणी आज पाहायची आहे। चला तर मग आपण या ठिकाणी आपल्या घटकाकडे जाऊया। तत्पूर्वी सर्वांना एक विनंती या ठिकाणी, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेली बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला उशीर न करता आपण आपल्या घटकाला सुरुवात करूयात। आपला आजचा घटक आहे भारतरत्न पुरस्कार। ओके, सर्वप्रथम आपण पाहूयात या भारतरत्न पुरस्काराबद्दल सुरुवात। ओके, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात। आता भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झालेली विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या। सुरुवात झालेली आहे या पुरस्काराची 2 जानेवारी 1954। ओके, 2 जानेवारी 1954 पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे? 2 जानेवारी 1954 रोजी या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। आता भारतरत्न पुरस्कार जो आहे हा कोणता पुरस्कार आहे? राष्ट्रीय पुरस्कार आहे। भारतरत्न पुरस्कार कोणता आहे? हा राष्ट्रीय पुरस्कार आहे। आता राष्ट्रीय पुरस्कार हे एकूण 4 पद्धतीचे दिले जातात। ओके, लक्षात घ्या, राष्ट्रीय पुरस्कार एकूण किती येतात? 4 राष्ट्रीय पुरस्कार एकूण दिले जातात। यातला सर्वोच्च नागरी पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार किंवा नागरी पुरस्कार, सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, लक्षात घ्या इथं भारतरत्न। ओके, कोणता आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार? भारतरत्न। ओके, 1 नंबरचा। 2 नंबरचा नागरी पुरस्कार कोणता आहे? पद्म। ओके, पद्म विभूषण। ओके, पद्म विभूषण। 3 नंबरचा कोणता आहे? तर पद्मभूषण। ओके, 3 नंबरचा पुरस्कार कोणता आहे? पद्मभूषण। आणि 4थ्या क्रमांकावर कोणता पुरस्कार आहे? पद्मश्री। ओके, पहा, नागरी पुरस्कारांचा क्रम तुम्हाला परीक्षेत विचारला जातो की प्रथम क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारतरत्न। 2 नंबरवर कोणता आहे? पद्म विभूषण। ओके, त्यानंतर आहे पद्मभूषण आणि नंतर शेवटी आहे पद्मश्री। लक्षात कसं ठेवायचं यांना? भारतरत्न सर्वात उच्च पुरस्कार। ओके, त्याच्यानंतर ज्याच्यात जास्त अक्षर आहेत तो 2ऱ्या क्रमांकाचा, अजून कमी अक्षर असणारा 3ऱ्या क्रमांकाचा आणि सर्वात कमी अक्षर असणारा 4थ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे। ओके, चला पुढे जाऊयात। आपण काय सांगितलं आपण की भारतरत्न पुरस्काराची सुरुवात, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे? 2 जानेवारी 1954 रोजी। ओके, कधी झालेली आहे? 2 जानेवारी 1954 पासून भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली। आता याचं वितरण कधी केलं जातं? पहा, याचं वितरण कधी केलं जातं भारतरत्न पुरस्काराचं? तर इथे लक्षात घ्या, वितरण आहे 26 जानेवारी। ओके, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी। ओके, प्रजासत्ताक दिनी कधी केलं जातं याचं वितरण? 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी याचं वितरण केलं जात असतं। ओके, भारतरत्न पुरस्काराचं। आता भारतरत्न पुरस्काराचं स्वरूप काय पाहूयात आपण। ओके, भारतरत्न पुरस्काराचं काय पाहायचं? पुढचा घटक आहे आपला स्वरूप। ओके, भारतरत्न पुरस्काराचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे? या पुरस्काराचं काय असतं याच्यामध्ये? तर लक्षात घ्या, भारतरत्न पुरस्कारामध्ये जी समोरची बाजू असते, ओके, पहा, कुठलीही रोख रक्कम या ठिकाणी दिली जात नाही। भारतरत्न पुरस्कारामध्ये कुठलीही रोख रक्कम दिली जात नाही। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला रोख रक्कम दिली जाऊ शकते आणि शेवटचा पर्याय काय असू शकतो की यापैकी नाही। ओके, लक्षात घ्या की रोख रक्कम काहीही या पुरस्कारामध्ये दिली जात नाही। आता सर्वात महत्वाचा घटक भारतरत्न पुरस्काराचा जो समोरचा भाग आहे। ओके, भारतरत्न पुरस्काराचा जो समोरचा भाग आहे, 2 भाग आहेत, एक पुढचा भाग आणि मागचा भाग। आता समोरचा भाग जो काही आहे तो कशापासून बनलेला असतो? सूर्याची प्रतिकृती आहे। ओके, कशाची प्रतिकृती आहे इथं? सूर्याची प्रतिकृती। ओके, लक्षात घ्या, भारतरत्न पुरस्काराची समोरची बाजू जो कशापासून बनलेली आहे? सूर्याच्या प्रतिकृतीमध्ये ती बाजू बनलेली आहे। ओके, भारतरत्न पुरस्काराची समोरची बाजू कशी बनलेली आहे? सूर्याच्या प्रतिकृतीमध्ये बनलेली आहे। ओके, आता दुसरा काय घटक आहे इथं? यामध्ये प्लस आहे देवनागरी लिपीमध्ये भारतरत्न नाव। ओके, कोणत्या लिपीमध्ये? देवनागरी। ओके, देवनागरी लिपी। देवनागरी लिपीमध्ये काय कोरलेलं आहे इथं? भारतरत्न नाव। ओके, काय नाव कोरलेलं आहे इथं? देवनागरी लिपीमध्ये भारतरत्न असं नाव कोरलेलं आहे। कोणत्या बाजूने? तर समोरच्या बाजूने देवनागरी लिपीमध्ये काय कोरलेलं आहे? भारतरत्न असं नाव कोरलेलं आहे। ओके, आता मागील बाजू। ओके, पुरस्काराची काय? मागील बाजू। आता मागील बाजूने काय लक्षात घ्या? पुरस्काराच्या स्वरूपामध्ये लक्षात घ्या, मागील बाजूने काय केलं याच्यामध्ये? राष्ट्रीय चिन्ह काय दिले त्याच्यावर? राष्ट्रीय चिन्ह दिलेलं आहे। कोणतं राष्ट्रीय चिन्ह दिलेलं आहे इथं? तर 4 सिंहाची। ओके,
4 सिंहाची राजमुद्रा. ओके, काय दिलेली इथं 4 सिंहांची जी राजमुद्रा आहे ती कुठे दिलेली आहे तर या ठिकाणी दिलेली आहे. राष्ट्रपती पूर्व सॉरी मागील बाजू काय तर राष्ट्रीय चिन्हांची आहे ज्यामध्ये काय दिले 4 सिंहांची राजमुद्रा दिलेली आहे आणि त्याच्या खाली काय केलेलं आहे इथं एक घोषवाक्य दिलेले आहे. ओके, काय केलेलं आहे इथं एक घोषवाक्य दिलेले आहे. आता हे घोषवाक्य कोणतं दिलेलं आहे लक्षात घ्या. इथं घोषवाक्य कोणतं दिलेलं आहे तर सत्यमेव जयते. ओके, कोणतं घोषवाक्य इथं सत्यमेव जयते हे काय इथं घोषवाक्य दिले. आता प्रश्न असा आहे परीक्षेत विचारला जातो, काय विचारला जातो प्रश्न तर सत्यमेव जयते हे भारताचं घोषवाक्य जे आहे राजमुद्रेवरचं हे कोणत्या उपनिषदामधून घेतलेलं आहे. सत्यमेव जयते हे घोषवाक्य या ठिकाणी कोणत्या उपनिषदामधून घेतलेलं आहे. कोणत्या उपनिषदामधून घेतलेलं आहे तर लक्षात घ्या हे वाक्य आहे मुंडक उपनिषद. ओके, मुंडक उपनिषद. ओके, कुठून घेतलेले हे वाक्य मुंडक उपनिषद याच्यामधून हे वाक्य घेतलेलं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ओके, दुसरा घटक आहे पहा महत्वपूर्ण. दुसरा महत्वपूर्ण घटक काय तर ह्या पुरस्काराशी रिलेटेड असणारा महत्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे सूर्य. पहा वैशिष्ट्य काय तर ही जी काही सूर्याची प्रतिकृती आहे काय सांगितलं आपण सूर्य राजचिन्ह. सूर्य राजचिन्ह. ओके, काय म्हणतोय या ठिकाणी लक्षात घ्या सूर्य असेल राजचिन्ह असेल आणि याची कडा जी आहे ओके भारतरत्नाची जी कडा आहे ती कशापासून बनलेली आहे प्लॅटिनम. ओके, कोणत्या धातूपासून बनलेली आहे प्लॅटिनम धातूपासून बनलेली. कोणत्या धातूपासून बनलेली आहे प्लॅटिनम या धातूपासून बनलेली आहे. आणि याचे जे शब्द आहेत ओके यातले जे शब्द आहेत काय म्हणतो या ठिकाणी लक्षात घ्या यातले जे शब्द आहेत ते शब्द कशामध्ये येतात लक्षात घ्या. यातले जे शब्द येतात कोणत्या भाषेमध्ये येतात शब्द तर पहा चमकदार अशा पितळच्या धातूमध्ये पितळ. ओके, शब्द कोणत्या अक्षरामध्ये कोरले धातूमध्ये पितळच्या अक्षरामध्ये कोरलेले चमकदार अक्षरामध्ये. ओके, आणि याचं जे रिबीन असतं ओके भारतरत्न पुरस्काराची काय रिबीन. आता रिबीन जी आहे भारतरत्न पुरस्काराची या रिबीनचा रंग कोणता असतो बरोबर कोणत्या रंगाची रिबीन वापरली जाते भारतरत्न पुरस्कारासाठी पांढरा. ओके, रिबीनचा रंग कोणता आहे भारतरत्न पुरस्काराच्या पांढऱ्या रंगाची या ठिकाणी रिबीन वापरली जाते. लक्षात असू द्या गळ्यात अडकवायची रिबीन आहे ती कोणत्या कलरची असते पांढऱ्या रंगाची रिबीन असते. आणि हे जो काही भारतरत्न पुरस्कार दिला जातो याचं जे मेडल आहे ओके हे जे मेडल आहे मेडल कुठे बनवलं जातं भारतरत्नाचं तर हे मेडल पहा लक्षात घ्या कोलकाता. ओके, कुठे बनवलं जातं हे मेडल कोलकाता या ठिकाणी बनवलं जातं. कोलकाताला काय आहे इथं टाकसाळ आहे. ओके, कोलकाताच्या टाकसाळीमध्ये काय केलं जातं भारतरत्नाचं जे मेडल आहे हे मेडल कोलकाताच्या टाकसाळीमध्ये बनवलं जातं. ओके, येतं लक्षात. आता याची लांबी जी आहे ओके भारतरत्न पुरस्काराची काय इथं लांबी. ओके, भारतरत्न पुरस्काराची जी लांबी आहे लांबी किती आहे तर 5.8 सेंटीमीटर. लांबी किती आहे भारतरत्न पुरस्काराची 5.8 सेंटीमीटर. ओके, आणि रुंदी ओके रुंदी किती आहे भारतरत्न पुरस्काराची रुंदी आहे पहा भारतरत्न पुरस्काराची 4.7. ओके, 4.7 सेंटीमीटर रुंदी आहे 4.7 सेंटीमीटर. तर जाडी किती आहे भारतरत्न पुरस्काराची जाडी. ओके, भारतरत्न पुरस्काराची जाडी किती आहे ओके भारतरत्न पुरस्काराची जाडी आहे 3 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे भारतरत्न पुरस्काराची जाडी आहे 3 सेंटीमीटर. ओके, हे झालं भारतरत्न पुरस्काराचं एकंदरीत स्वरूप. हे काय झालं भारतरत्न पुरस्काराचं एकंदरीत स्वरूप झालं. आता याच्यानंतर महत्वाचा घटक काय तर लक्षात घ्या तर भारतरत्न पुरस्काराबद्दल लक्षात घ्या दुसरा महत्वाचा घटक काय की याच्या ज्या सुविधा आहेत ओके याच्यामध्ये मिळणाऱ्या सुविधा. आता भारतरत्न प्राप्त व्यक्तीला कोणत्या सुविधा मिळतात तर पहा लक्षात घ्या ऑर्डर ऑफ प्रेफरन्स. ओके, ऑर्डर ऑफ प्रेफरन्स. ओके, ऑर्डर ऑफ प्रेफरन्स मध्ये यांचं स्थान किती दर्जावर असतात लक्षात घ्या. ऑर्डर ऑफ प्रेफरन्स मध्ये 7व्या क्रमांकाचं स्थान आहे यांचं. ओके, ऑर्डर ऑफ प्रेफरन्स मध्ये यांचा दर्जा कितव्या क्रमांकाचा आहे 7व्या क्रमांकाचा दर्जा आहे. लोकसभेच्या अध्यक्षाच्या समपदस्थ असतात हे. ओके, लोकसभेच्या अध्यक्षाचे काय असतात हे समपदस्थ असतात. यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये ही पहिली सुविधा. ओके, दुसरी सुविधा काय तर लक्षात घ्या अधिवेशन लोकसभा. ओके, लक्षात घ्या लोकसभा किंवा राज्यसभा. ओके, काय सांगतो या ठिकाणी आपण लोकसभा किंवा राज्यसभाचे जे अधिवेशन असतात या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा सुद्धा काय असतो यांना इथं अधिकार असतो. ओके, त्याचबरोबर तिसरा अधिकार काय यांचा तर लक्षात घ्या 15 ऑगस्ट. ओके, 15 ऑगस्ट प्लस काय 26 जानेवारी. ओके, 15 ऑगस्ट प्लस 26 जानेवारी तर जे काही ध्वजारोहणाचा कार्यक्रम असतो स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाचे हे काय असतात प्रमुख अतिथी असतात. ओके, जे भारतरत्न प्राप्त व्यक्ती असतात हे काय असतात प्रजासत्ताक दिन व
स्वातंत्र्य दिन याचे काय असतात, ते प्रमुख अतिथी असतात. कोण? भारतरत्न प्राप्त असणारे व्यक्ती. ओके. आणि Z+ यांना काय दिली जाते? सुरक्षा दिली जाते. त्याचबरोबर संपूर्ण विमान सेवा सुद्धा काय असते, यांना मोफत दिली जाते. ओके. हा झाला भारतरत्न पुरस्काराबद्दलची एक प्राथमिक माहिती. आता आपण प्रत्यक्ष भारतरत्न पुरस्काराची सुरुवात करूया. आता लक्षात घ्या, सर्वात प्रथम आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की जास्तीत जास्त एका वर्षात जास्तीत जास्त एका वर्षात, ओके, एक वर्षात किती जणांना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो? एका वर्षात जास्तीत जास्त किती जणांना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो? तर लक्षात घ्या, जास्तीत जास्त हा पुरस्कार एका वर्षात 3 व्यक्तींना दिला जातो. ओके. एका वर्षात किती व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो? एका वर्षात 3 व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. परंतु याला एक अपवाद आहे. ओके. याला काय आहे? अपवाद आहे. आणि हा अपवाद काय? तर लक्षात घ्या, 1999 मध्ये हा पुरस्कार किती जणांना देण्यात आलेला आहे? 4 जणांना देण्यात आलेला आहे. 1999 मध्ये हा पुरस्कार किती जणांना देण्यात आलेला आहे? 4 जणांना देण्यात आलाय. आता या 4 जणांमध्ये कोण कोण होते पहा. लक्षात घ्या, या 4 जणांमध्ये पहिली व्यक्ती होती पंडित रविशंकर. ओके. पंडित रविशंकर. ओके. दुसरी व्यक्ती होती अमर्त्य सेन. ओके. अमर्त्य सेन. दुसरी व्यक्ती होती या ठिकाणी अमर्त्य सेन होती. ओके. तिसरी व्यक्ती होती पहा, तिसरी व्यक्ती जयप्रकाश नारायण. ओके. तिसरी व्यक्ती होती. आणि चौथी व्यक्ती कोण होती? गोपीनाथ. ओके. गोपीनाथ बारडोलोई. ओके. चौथी व्यक्ती कोण आहे? गोपीनाथ बारडोलोई. ओके. अशा 4 व्यक्तींना 1999 मध्ये काय देण्यात आलेले? भारतरत्न पुरस्कार देण्यात आले. वास्तवात भारतरत्न पुरस्कार एका वर्षात किती व्यक्तींना जास्तीत जास्त दिला जाऊ शकतो? फक्त 3 व्यक्तींना दिला जाऊ शकतो. परंतु 99 मध्ये अपवादात्मकरित्या हा पुरस्कार किती व्यक्तींना दिलेला आहे? 4 व्यक्तींना तो देण्यात आलेला आहे. येतं लक्षात? 4 व्यक्तींना हा त्या ठिकाणी देण्यात आलाय. आता लक्षात घ्या, भारतरत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्रात पहा, कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? पहा, 2011. लक्षात घ्या, या ठिकाणी काय 2011. आता 2011 पर्यंत काय केलं जात होतं? तर कला असेल, साहित्य विज्ञान, कला असेल, साहित्य असेल, विज्ञान असेल किंवा सार्वजनिक सेवा, कला, साहित्य, विज्ञान प्लस प्लस काय? सार्वजनिक सेवा. ओके. काय? सार्वजनिक सेवा. ओके. येते लक्षात? 2011 पर्यंत या क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जायचा. कोणत्या? कला, साहित्य, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा. ओके. कला, साहित्य, विज्ञान आणि सार्वजनिक सेवेत विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार 2011 पर्यंत दिला जायचा. परंतु 2011 मध्ये यात बदल करण्यात आला. 2011 नंतर, ओके, 2011 नंतर काय करण्यात आलं पहा या पुरस्काराबद्दल. 2011 नंतर हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात, काय लक्षात घ्या, कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय, काय म्हणतात? कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना. लक्षात घ्या, काय सांगितलंय की कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कधीपासून पुरस्कार दिला जातो? 2011 पासून हा पुरस्कार दिला जातो. ओके. लक्षात घ्या. आता दुसरी महत्वाची गोष्ट काय, तर 1900 पहा, हा पुरस्कार बंद करण्यात आला होता. ओके. एक वेळेस बंद करण्यात आला होता. कधी बंद केला होता? तर लक्षात घ्या, 1977 मध्ये मोरारजी देसाई सरकार. ओके. मोरारजी देसाई सरकार म्हणजेच कोणतं सरकार? जनता सरकार. ओके. 1977 मध्ये मोरारजी देसाई सरकार म्हणजे जनता सरकारच्या कालखंडामध्ये भारतरत्न पुरस्कार काय करण्यात आला होता? बंद करण्यात आला होता. बरोबर. परंतु तो पुरस्कार परत एकदा नव्याने सुरू करण्यात आला. ओके. परत एकदा सुरू करण्यात आला. ओके. परत कधी सुरू झाला? तर 1980 मध्ये. ओके. 1980 मध्ये हा पुरस्कार परत सुरू झाला. ओके. कोणाच्या कालखंडामध्ये? इंदिरा सरकार. ओके. इंदिरा गांधींचा जो काही टर्म येतो 1980 मध्ये, या टर्म मध्ये इंदिरा गांधीने काय केलेलं आहे? हा पुरस्कार परत एकदा सुरू केलेला आहे. येतं लक्षात? इंदिरा गांधींनी हा पुरस्कार काय केलेला आहे? परत एकदा सुरू केलेला आहे. लक्ष देते सर्वांच्या. पहा, आतापर्यंत एकूण किती व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे? पहा, आतापर्यंत एकूण ओके, आतापर्यंत हा पुरस्कार एकूण किती व्यक्तींना मिळालेला आहे? एकूण 48 व्यक्तींना. ओके. काय म्हणतो मी या ठिकाणी? एकूण 48 व्यक्तींना हा पुरस्कार आतापर्यंत मिळालेला आहे. किती व्यक्तींना मिळालेला आहे? एकूण 48 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. यापैकी मरणोत्तर, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काय
यापैकी मरणोत्तर पुरस्कार मिळवणारे व्यक्ती किती आहेत? 16 व्यक्ती आहेत. मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे एकूण किती व्यक्ती आहेत? 16 व्यक्ती आहेत. समजतंय? मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे एकूण किती व्यक्ती आहेत? 16 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला मरणोत्तर. समजतंय? आता यानंतर आपण पाहूयात की एकूण भारतरत्न पुरस्कारामध्ये मग कशा पद्धतीनं पुरस्कारांचं वितरण झालेलं आहे. ओके, कशा पद्धतीनं पुरस्काराचं वितरण झालेलं आहे. ओके, त्यानंतर पाहूयात आपण पहा की भारतरत्न पुरस्कार प्राप्त प्रथम क्रमांकाचा ओके, या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला की प्रथम क्रमांकाचा भारतरत्न. आता प्रथम क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? किती व्यक्तींना मिळाला? ओके, लक्षात घ्या 1954 मध्ये काय सांगतो या ठिकाणी 1954 मध्ये प्रथम क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार मिळाला. आता हा पुरस्कार कोणाला मिळाला होता 1954 मध्ये प्रथम क्रमांकाचा? तर लक्षात घ्या सी राजगोपालचारी. ओके, सी राजगोपालचारी. ओके, सी राजगोपालचारी यांना ओके काय सांगतो या ठिकाणी मी सी राजगोपालचारी व त्यांचे 2 सहकारी इतर. ओके, त्यांच्यासोबत इतर 2 कोणत्या सहकार्यांना मिळालेले? सर्वपल्ली राधाकृष्णन. ओके, सर्वपल्ली राधाकृष्णन यांना. ओके, आणि तिसरी व्यक्ती कोण आहे का या ठिकाणी? प्रथम क्रमांकाचं भारतरत्न मिळवणारे सी.व्ही. रमन. ओके, ह्या 3 व्यक्तींना प्रथम क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी मिळालेला. ओके, ह्या 3 व्यक्तींना प्रथम क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आता त्यानंतर महत्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण घटक काय? मरणोत्तर भारतरत्न. मरणोत्तर प्रथम क्रमांकाचा भारतरत्न. मरणोत्तर प्रथम क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? लक्षात घ्या मरणोत्तर प्रथम क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार जो आहे तो लाल बहादूर शास्त्री यांना मिळाला. ओके, मरणोत्तर प्रथम क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? लाल बहादूर शास्त्री यांना मिळाला. कधी मिळालेला आहे? 1996 मध्ये. ओके, कधी मिळाला? सॉरी 1966 मध्ये. कधी मिळालेला यांना हा पुरस्कार? 1966 मध्ये मिळालेला. लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान राहिलेले. ओके, लाल बहादूर शास्त्री यांना प्रथम क्रमांकाचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आता भारतरत्न प्राप्त जे काही परदेशी व्यक्ती आहेत. ओके, भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती. आता कोणकोणत्या परदेशी व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे हे पाहूयात आपण. आता लक्षात घ्या परदेशी व्यक्तीमध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश आहे? तर सर्वात पहिल्यांदा परदेशी व्यक्तीमध्ये खान अब्दुल गफार खान. ओके, खान अब्दुल गफार खान. ओके, खान अब्दुल गफार खान हे काय आहेत? पहिले परदेशी व्यक्ती आहेत ज्यांना काय भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. कधी मिळालेला आहे? 1987. ओके, यांना कधीचा पुरस्कार मिळालेला आहे? 1987 चा पुरस्कार मिळाला. पाकिस्तानचे ओके खान अब्दुल गफार खान ज्यांना आपण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात अभ्यासतो. काय आहे का? सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं यांना? सरहद्द गांधी म्हणून यांना ओळखलं जातं. कधी मिळालेला यांना पुरस्कार? 1987 मध्ये. पहिले आहेत व्यक्ती जे परदेशी आहेत. ओके, काय म्हणतोय की पहिले परदेशी व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ज्यांचं नाव आहे खान अब्दुल गफार खान ज्यांना काय म्हणून ओळखलं जातं? सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. ओके, आणि दुसरे व्यक्ती कोण आहेत? नेल्सन मंडेला. ओके, दुसरे व्यक्ती कोण आहेत या ठिकाणी? नेल्सन मंडेला. ओके, दुसरे व्यक्ती कोण आहेत या ठिकाणी? नेल्सन मंडेला येतात. ओके, यांना पुरस्कार कधी मिळालेला आहे? 1990. ओके, यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळालेला आहे? 1990 मध्ये मिळाला. कोणत्या देशाचे आहे तर आफ्रिका. ओके, आफ्रिकेचे गांधी. जसे भारतातले महात्मा गांधी जे तसं आफ्रिकेच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणारे महत्वपूर्ण व्यक्ती कोण आहे? आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष त्यांना आपण काय नावाने ओळखतो? नेल्सन मंडेला. ओके, यांना दुसऱ्या क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार कोणता? विदेशी व्यक्तींमध्ये. ओके, विदेशी व्यक्तींमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आता दुसरा महत्वपूर्ण घटक आहे या ठिकाणी सर्वात तरुण. ओके, सर्वात तरुण भारतरत्न पुरस्कार मिळवणारी व्यक्ती. आता सर्वात तरुण भारतरत्न पुरस्कार मिळवणारी व्यक्ती कोण आहे? लक्षात घ्या सर्वात तरुण भारतरत्न पुरस्कार मिळवणारी व्यक्ती कोण आहे? सचिन तेंडुलकर. ओके, सचिन तेंडुलकर. ओके, सर्वात तरुण वयात भारतरत्न पुरस्कार मिळवणारी 40व्या वर्षी. कधी मिळालेला आहे यांना हा पुरस्कार? 40व्या वर्षी मिळालेला आहे. सचिन रमेश तेंडुलकर. ओके, सचिन रमेश तेंडुलकर यांना कधी मिळालेला आहे पुरस्कार? वयाच्या 40व्या वर्षी मिळालेला आहे. आणि कोणत्या वर्षीचा पुरस्कार मिळाला होता यांना? तर 2014. ओके, यांना कोणत्या वर्षीचा पुरस्कार मिळालेला होता? 2014चा यांना पुरस्कार मिळाला होता. लक्षात घ्या की कला या क्षेत्रात कशाचा समावेश होतो? क्रीडा. ओके, यांना कोणत्या क्षेत्रातला मिळालेला आहे?
क्रीडाचा समावेश कशामध्ये होतो तर कला या क्षेत्रामध्ये समावेश कसा होतो क्रीडा या घटकाचा होतो. त्याच्यानंतर दुसरा महत्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे सर्वात वृद्ध व्यक्ती. सर्वात वृद्ध व्यक्ती. ओके, सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी लक्षात घ्या. सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. ओके, महर्षी धोंडो केशव कर्वे. ओके, महर्षी धोंडो केशव कर्वे. येते लक्षात. एसएनडीटी विद्यापीठाची स्थापना. ओके, स्वामी नाथाबाई दामोदर ठाकरसी एसएनडीटी विद्यापीठाचे संस्थापक ज्याला आपण म्हणू शकतो. ओके, काय तर सर्वात वयोवृद्ध पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. ओके, लक्षात घ्या. महाराष्ट्रीयन पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महर्षी धोंडो केशव कर्वे. ओके, कितव्या वर्षी मिळाले यांना वयाच्या 100व्या वर्षी. ओके, 100व्या वर्षी लक्षात घ्या. कोणत्या वर्षी मिळालेला आहे यांनी सेंचुरी कंप्लीट केली होती शताब्दी. ओके, तर त्या वर्षी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, त्यांना कधी मिळालेला आहे 1958 मध्ये. यांना कोणत्या वर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958चा पुरस्कार मिळालेला आहे. आता यानंतर महत्वाच्या घटकाकडे जाऊया आपण या ठिकाणी. भारतरत्न प्राप्त राष्ट्रपती. भारतरत्न प्राप्त राष्ट्रपती. भारतरत्न प्राप्त राष्ट्रपती. आता महत्वाचा घटक आहे. आजपर्यंत एकूण किती राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे परीक्षेत विचारला जाऊ शकतो. बरोबर, किती राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे एकूण 6 राष्ट्रपतींना. किती राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे एकूण 6 राष्ट्रपतींना या ठिकाणी काय मिळालेलं आहे भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. समजतंय. आता सर्वात प्रथम पहिला भारतरत्न कोणाला मिळालेला आहे सर्वपल्ली. ओके, कोणाला मिळालेला आहे सर्वपल्ली राधाकृष्णन. ओके, सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न मिळालेला आहे. पहिले राष्ट्रपती येतात. ओके, 1954 पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला होता यांना. कोणत्या क्रमांकाचा पहिल्या क्रमांकाचा. दुसरे व्यक्ती येतात लक्षात घ्या. दुसरे व्यक्ती येतात डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष. ओके, डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष. कधी मिळाला यांना हा पुरस्कार 1962 चा पुरस्कार डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष यांना मिळालेला आहे. येतं लक्षात सर्वांच्या. ओके, तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे झाकीर हुसेन. ओके, झाकीर हुसेन. ओके, कोणाला मिळालेला आहे हा झाकीर हुसेन यांना मिळालेला आहे. ओके, कधी मिळालेला आहे यांना सुद्धा यांना कधी मिळालेला आहे 1963 मध्ये. यांना कधी मिळालेला हा पुरस्कार 1963 मध्ये मिळालेला आहे. चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे व्ही गिरी. ओके, कोणाला मिळालेला आहे व्ही गिरी राष्ट्रपती. ओके, कधी होते 1975 ला मिळालेला आहे हा पुरस्कार. यांना कधी मिळालेला आहे पुरस्कार 1975 मध्ये मिळालेला आहे. ओके, त्यानंतर आहे पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे एपीजे अब्दुल कलाम. ओके, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मिळालेला. ओके, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना पुढचा पुरस्कार कधी मिळालेला आहे 1997 मध्ये. ओके, राष्ट्रपती 1997 मध्ये यांना पुरस्कार मिळाला. आणि सर्वात शेवटी सर्वात शेवटचे राष्ट्रपती कोण आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. सर्वात शेवटचे राष्ट्रपती या ठिकाणी कोण आहेत तर प्रणव मुखर्जी. ओके, प्रणव मुखर्जी. ओके, प्रणव मुखर्जी. आता प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती असे कितव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे कोणत्या वर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे 2019चा. ओके, सर्वात शेवटी भारतरत्न 2019चा जो काही पुरस्कार आहे त्यामध्ये कोणाचा समावेश आहे प्रणव मुखर्जी या राष्ट्रपतीचा आहे. त्यानंतर आहे भारतरत्न प्राप्त पंतप्रधान. ओके, यामध्ये आता पुढचा घटक पाहूयात आपण भारतरत्न प्राप्त पंतप्रधान. ओके, भारतरत्न प्राप्त एकूण पंतप्रधान. आता एकूण किती पंतप्रधानांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे तर एकूण 7 पंतप्रधानांना. ओके, किती पंतप्रधानांना या ठिकाणी भारतरत्न मिळालेला आहे तर 7 पंतप्रधानांना भारतरत्न मिळालेला आहे. ओके, पंडित नेहरू. ओके, पंडित नेहरू यांना कधी मिळालेला आहे भारतरत्न पुरस्कार लक्षात घ्या. पंडित नेहरू यांना भारतरत्न कधी मिळालेला आहे 1955 मध्ये. कधी मिळालेला आहे 1955. दुसरे आहेत लाल बहादूर शास्त्री. ओके, लाल बहादूर शास्त्री कधी मिळालेला 1966 मध्ये. कधी मिळालेला पुरस्कार 1966 मध्ये. भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिले मरणोत्तर व्यक्ती लक्षात घ्या. काय सांगितलं आपण मरणोत्तर भारतरत्न प्राप्त पहिले व्यक्ती. त्यानंतर आहे इंदिरा गांधी. ओके, दुसरा पुरस्कार पुढचा कोणाला मिळालेला आहे इंदिरा गांधी. ओके,
इंदिरा गांधी. ओके, इंदिरा गांधी यांना कधी मिळालेला 1971 मध्ये. ओके, इंदिरा गांधी यांना पुरस्कार कधी मिळालेला 1971 मध्ये मिळालेला आहे. त्यानंतर आहे पहा मोरारजी देसाई. ओके, मोरारजी देसाई यांना कधी मिळालेला आहे 1991 मध्ये. ओके, मोरारजी देसाई यांना पुरस्कार कधी मिळालेला आहे 1991 मध्ये मिळालेला आहे. बरोबर. आता त्यानंतर आहे पहा गुलजार. ओके, गुलझारी लाल नंदा. ओके, गुलझारी लाल नंदा. आता ह्या गुलझारी लाल नंदा यांना कधी पुरस्कार मिळालेला आहे 1997चा. ओके, 1997चा भारतरत्न कोणाला मिळालेला आहे? गुलझारी लाल नंदा यांना मिळालेला आहे. येते लक्षात. त्यानंतर आहे पहा राजीव गांधी. राजीव गांधी यांना कधीचा मिळालेला आहे 1991चा. ओके, राजीव गांधी यांना कधीचा पुरस्कार मिळालेला आहे 1991चा मिळालेला आहे. येते लक्षात. त्यानंतर आहे पहा अटल बिहारी वाजपेयी. ओके, अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांना कधी मिळालेलं आहे पहा 2015 मध्ये. अटल बिहारी वाजपेयी यांना पहा लक्षात घ्या भारतरत्न प्राप्त शेवटचे पंतप्रधान कोण? पहा सर्वात शेवटी कोणत्या पंतप्रधानाला भारतरत्न पुरस्कार मिळाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वात शेवटी कोणत्या पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार मिळाला? कोण आहे का? अटल बिहारी वाजपेयी. आणि सर्वात प्रथम कोणत्या पंतप्रधानाला भारतरत्न मिळाला असं जर विचारलं तर काय असेल उत्तर? पंडित नेहरू. इथे सुद्धा सर्वात शेवटी कोणत्या राष्ट्रपतीला भारतरत्न मिळाला? प्रणव मुखर्जी. आणि सर्वात प्रथम कोणत्या राष्ट्रपतीला मिळालेला आहे तर सर्वपल्ली राधाकृष्णन 1954. ओके, येतं लक्षात. त्यानंतर आहे पहा दुसरा महत्वाचा घटक. दुसऱ्या घटकाकडे जाऊयात आपण. आता भारतरत्न प्राप्त महिला. ओके, भारतरत्न प्राप्त असणाऱ्या महिला. ओके, महिला, भारतरत्न प्राप्त महिला. आता महिलांमध्ये कोणकोणत्या महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे समजून घेऊयात आपण. ओके, भारतरत्न प्राप्त कोणकोणत्या महिला? इंदिरा गांधी. ओके, इंदिरा गांधी. दुसऱ्या आहे का मदर तेरेसा. ओके, इंदिरा गांधी यांना आताच आपण या ठिकाणी उल्लेख केलाय 1971 मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला. ओके, आणि मदर तेरेसा यांना कधी मिळालेला आहे 1980 मध्ये. मदर तेरेसा यांना कधी पुरस्कार मिळालेला आहे 1980 मध्ये मिळालेला. अरुणा असफ अली. ओके, अरुणा असफ अली. ओके, 1970 मध्ये मिळालेला आहे. ओके, अरुणा असफ अली यांना कधी मिळालेला आहे पुरस्कार? सॉरी, 1971 मध्ये. अरुणा असफ अली यांना कधी मिळालेला आहे 1971 मध्ये मिळालेला आहे. एम एस सुब्बालक्ष्मी. एम एस सुब्बालक्ष्मी. ओके, एम एस सुब्बालक्ष्मी. यानंतर महत्वपूर्ण व्यक्ती कोण आहेत तर लक्षात घ्या. यानंतरच्या व्यक्ती आहेत लता मंगेशकर. ओके, लता मंगेशकर. ओके, कधी मिळालेला आहे लता मंगेशकर यांना पुरस्कार? लक्षात घ्या लता मंगेशकर यांना पुरस्कार कधी मिळालेला आहे 2001 मध्ये मिळालेला आहे. गान कोकिळा ज्यांचं आता नुकतंच निधन झालंय. ओके, लता मंगेशकर गान कोकिळा यांचं आताच नुकतं निधन झालेलं आहे. यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? भारतरत्न. कधी मिळालेला आहे 2001 मध्ये. कधी मिळालेला आहे यांना भारतरत्न? 2001 मध्ये मिळालेला आहे. आता त्यानंतर महत्वाचा घटक पहा भारतरत्न प्राप्त सर्वाधिक भारतरत्न कोणत्या राज्याला मिळालेले? पहा सर्वाधिक भारतरत्न प्राप्त राज्य. ओके, सर्वाधिक भारतरत्न प्राप्त असणारे राज्य कोणाला मिळालेले आहे? एमएच. ओके, एमएच म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्राला किती मिळालेले का? 9. तर यूपीला किती भारतरत्न मिळालेले आजपर्यंत? 8 भारतरत्न मिळाले. उत्तर प्रदेशला एकूण किती भारतरत्न मिळाले? 8. आणि महाराष्ट्राला किती मिळालेले? एकूण भारतरत्न आजपर्यंत एकूण 9 भारतरत्न पुरस्कार इथे महाराष्ट्राला मिळालेले आहेत. येते लक्षात. आता त्यानंतर पास सर्वाधिक कोणत्या क्षेत्रात भारतरत्नचं वितरण झालंय? सार्वजनिक क्षेत्रात. सार्वजनिक क्षेत्र. ओके, सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्राला आजपर्यंत मिळालेले आहेत? सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींना. किती व्यक्तींना मिळालेले? एकूण 27 व्यक्तींना. सार्वजनिक क्षेत्रातील 27 व्यक्तींना काय मिळाले का? भारतरत्न पुरस्कार मिळाले. आता त्यानंतरचा महत्वाचा घटक पहा. त्यानंतरचा महत्वाचा घटक काय? 4ही नागरी पुरस्कार. पहा 4ही नागरी पुरस्कार प्राप्त होते. 4ही नागरी पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहे का? लक्षात घ्या 4ही नागरी पुरस्कार. मग काय? भारतरत्न असेल, पद्मविभूषण असेल, पद्मभूषण असेल आणि पद्मश्री. लक्षात घ्या भारतरत्न असेल, पद्मविभूषण,
पद्मभूषण आणि पद्मश्री असे चारही नागरी पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश होतो? तर पहिल्यांदा आहे पहा सत्यजित रे. ओके, कोण आहे का? सत्यजित रे. सत्यजित रे. त्यानंतर आहे का उस्ताद बिस्मिल्ला खान. ओके, उस्ताद बिस्मिल्ला खान. ओके, त्यानंतर दुसरे कोण व्यक्ती येतात? तर पंडित भीमसेन जोशी. ओके, पंडित भीमसेन जोशी. ओके, पंडित भीमसेन जोशी. आणि त्यानंतर आहे पहा भूपेन हजारिका. ओके, भूपेन हजारिका. अशा 4 व्यक्ती आहेत की ज्यांना काय चारही नागरी पुरस्कार मिळाले. पहा, चारही नागरी पुरस्कार मिळवणारे व्यक्ती कोण आहेत? सत्यजित रे, उस्ताद बिस्मिल्ला खान, त्यानंतर पंडित भीमसेन जोशी आणि नंतर आहेत भूपेन हजारिका. चारही भारतरत्न पुरस्कार प्राप्त असणाऱ्या व्यक्ती. महत्वाचा घटक आहे पहा त्यानंतर भारतरत्न व नोबेल. भारतरत्न व नोबेल. भारतरत्न प्लस नोबेल असे दोनही पुरस्कार मिळवणारे व्यक्ती. भारतरत्न आणि नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या दोनही व्यक्ती. ओके, कोण कोण आहे? तर पहा याच्यामध्ये एक आहे सी.व्ही. रमन. ओके, भारतरत्न आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे व्यक्ती कोण आहेत? सी.व्ही. रमन. ओके, अजून कोण आहेत त्यामध्ये? मदर तेरेसा. मदर तेरेसा. ओके, अजून कोण आहे त्याच्यामध्ये? मदर तेरेसाचा समावेश होतो. ओके, अजून दुसऱ्या कोणत्या व्यक्ती येतात? तर नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला. ओके, नेल्सन मंडेला. आणि चौथी व्यक्ती कोण आहे? तर अमर्त्य सेन. ओके, अमर्त्य सेन. अशा एकूण 4 व्यक्ती येतात की ज्यांनी काय भारतरत्न आणि नोबेल असे दोन्ही पुरस्कार यांनी या ठिकाणी मिळवले. त्यानंतर आपण महत्वाचा घटक पाहूयात महाराष्ट्रात. आजपर्यंत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? एकूण 9 व्यक्ती आहेत. महाराष्ट्रातल्या एकूण किती व्यक्ती आहेत? 9 व्यक्ती आहेत ज्यांना काय मिळालेला आहे? भारतरत्न पुरस्कार. तर ते आपण पाहूयात. ओके, आता पाहूयात आपण पुढचा घटक की भारतरत्न प्राप्त महाराष्ट्रीयन. ओके, भारतरत्न प्राप्त महाराष्ट्रीयन. एकूण किती महाराष्ट्रीयन व्यक्तींना भारतरत्न मिळालेला आहे? तर या ठिकाणी आपण उल्लेख केलेला आहे एकूण 9 व्यक्तींना. ओके, महाराष्ट्रीयन किती व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न मिळालेले आहे? 9 व्यक्ती आहेत. आता यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश होतो पहा महाराष्ट्रातला. पहिली व्यक्ती आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. ओके, महर्षी धोंडो केशव कर्वे. कर्वेंना कधीचा पुरस्कार मिळालेला आहे? 1958चा. ओके, महर्षी धोंडो केशव कर्वेंना कधीचा पुरस्कार मिळालेला आहे? 1958चा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, त्यानंतर आहे पहा पांडुरंग वामन काने. ओके, पांडुरंग वामन काने कधीचा पुरस्कार मिळालेला आहे? 1963चा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आहे पहा विनोबा भावे. विनोबा भावे. ओके, विनोबा भावे यांना कधीचा पुरस्कार मिळालेला आहे? तर 1983चा. ओके, विनोबा भावे यांना कधीचा पुरस्कार मिळालेला आहे? या ठिकाणी 1983चा पुरस्कार मिळाला. त्यानंतर आहेत पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीचा भारतरत्न मिळालेला आहे? 1990. ओके, कधीचा भारतरत्न मिळालेला आहे यांना? 1990चा मिळालेला आहे. त्यानंतर आहे पहा जमशेदजी टाटा. ओके, जमशेदजी टाटा. जमशेदजी टाटा यांना कधीचा भारतरत्न मिळालेला आहे? 1992चा. ओके, यांना कधीचा मिळालेला आहे? 1992चा मिळालेला आहे. ओके, लक्षात येतंय. त्यानंतर आहे पहा जमशेदजी टाटाच्या नंतर आहे का लता मंगेशकर. लता मंगेशकर कधीचा मिळालेला आहे भारतरत्न? 2001चा मिळालेला. लता मंगेशकर यांना कधीचा भारतरत्न मिळालेला आहे? 2001चा भारतरत्न मिळालेला आहे. त्यानंतर आहे पहा पंडित भीमसेन जोशी. पंडित भीमसेन जोशी. ओके, पंडित भीमसेन जोशी कधीचा मिळालेला आहे भारतरत्न यांना? 2006चा. पंडित भीमसेन जोशी यांना कधीचा भारतरत्न मिळालेला आहे? 2006चा भारतरत्न मिळालेला आहे. आणि त्यानंतर आहे पहा सचिन तेंडुलकर. ओके, सचिन तेंडुलकर. ओके, सचिन तेंडुलकर कधीचा भारतरत्न आहे? 2014चा. सचिन तेंडुलकरला भारतरत्न कधीचा आहे? 2013. आणि सर्वात शेवटी कोणाला मिळालेला आहे? महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे. महाराष्ट्रातील व्यक्ती सर्वात शेवटी कोणती आहे? नानाजी देशमुख. नानाजी देशमुख. ओके, सर्वात शेवटी नानाजी देशमुख. कधी मिळालेला आहे? 2019. कधी मिळालेला आहे? 2019. त्यानंतर आहे पहा महत्वाचा घटक सर्वात लक्षात घ्या 2015चे विजेते. 2015चे विजेते भारतरत्न
पहा 2015चा भारतरत्न कितव्या क्रमांकाचा होता? 25व्या क्रमांकाचा होता. ओके, 25वा पुरस्कार होता. कुणाला मिळाला? पंडित मदन मोहन मालवीय. ओके, कुणाला मिळालेला आहे हा? पंडित मदन मोहन मालवीय. व दुसरे कोण होते? वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी. ओके, माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी. ओके, माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी यांना 25व्या क्रमांकाचा. आणि सर्वात शेवटचे भारतरत्न पुरस्कार, सर्वात शेवटचे 2019 चे विजेते, 2019 चे विजेते. ओके, 2019चा सर्वात शेवटचा भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती कधी दिलेला आहे? 2019 मध्ये सर्वात शेवटचे भारतरत्न पुरस्कार विजेते. कितव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे? 26व्या क्रमांकाचा. ओके, 26व्या क्रमांकाचे पुरस्कार विजेते कोण आहे का? 3 व्यक्ती. प्रणव मुखर्जी. ओके, प्रणव मुखर्जी काय आहे का? राष्ट्रपती. ओके, प्रणव मुखर्जी. सर्वात शेवटचे भारतरत्न पुरस्कार प्राप्त राष्ट्रपती कोण? खालीलपैकी सर्वात शेवटचे भारतरत्न प्राप्त राष्ट्रपती कोण? प्रश्न विचारला जातो. कोण आहे का सर्वात शेवटचे राष्ट्रपती भारतरत्न पुरस्कार मिळवणारे? प्रणव मुखर्जी. ओके, येत्या लक्षात. कधीचा आहे? 2019चा पुरस्कार मिळाला. दुसरे व्यक्ती आहे का? भूपेन हजारिका. ओके, कोण आहे का? भूपेन हजारिका. ओके, दुसरे व्यक्ती कोण आहे का या ठिकाणी? भूपेन हजारिका. ओके, भूपेन हजारिका लक्षात घ्या. भूपेन हजारिका मरणोत्तर मिळालेला आहे यांना. कोणता आहे यांना? मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे. लक्षात घ्या, कोणता पुरस्कार आहे यांना? मरणोत्तर आहे. आणि तिसरे व्यक्ती आहे का? नानाजी देशमुख. ओके, नानाजी देशमुख. ओके, नानाजी देशमुख. आता हे नानाजी देशमुख यांना सुद्धा कोणता मिळालेला आहे? मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. ओके, मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. आणि यांचं वैशिष्ट्य काय? नानाजी देशमुख यांचं महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. नानाजी देशमुख यांचं वैशिष्ट्य काय? तर महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे. तर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात शेवटचे भारतरत्न प्राप्त महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? सर्वात शेवटचे भारतरत्न प्राप्त महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर त्या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे कोण आहे. तर सर्वात शेवटी भारतरत्न प्राप्त व्यक्ती महाराष्ट्रीयन नानाजी देशमुख. येतं लक्षात. महाराष्ट्रीयन एकूण 9 महाराष्ट्रीयांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा आहे भारतरत्न पुरस्कार. हा घटक अतिशय विस्तृत पद्धतीने आपण या ठिकाणी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. परीक्षाभिमुख पद्धतीने आपण त्याचं वर्गीकरण केलं आहे. परीक्षेत काय प्रश्न विचारले जातात, कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, त्याबद्दल आपण डिटेल माहिती दिलेली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नोंद टाकायला विसरू नका. व व्हिडिओ संबंधीचे आपले अभिप्राय व अजून तुम्हाला काय अपेक्षित आहे हे पण तुम्ही त्या व्हिडिओ बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये उल्लेख करू शकता. आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपमध्ये टाकून सहकार्य करा. आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनच्या घंटीला दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.